हे पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत हे सगळं तुरीचे शेत जे आहे हे सोयाबीन आणि तूर एकत्र पीक पेरल्यानंतर ज्यावेळेला आपण सोयाबीन सोयाबीन काढून घेतो, कापून घेतो, तेव्हा अशा पद्धतीचे तूर आता राहिलेली शिल्लक आहे. तुरीसाठी आणखी अवधी आहे की हे मित्रांनो आता फुलावर आहे, फूल लागत आहे. फुलावर जेव्हा एखादी काळी किंवा किडे तयार होतात तेव्हा आपण फवारणी ह्याला मारत असतो. तर हे सर्व तुम्हाला मी फिरून वळी दाखवत आहे. हे तुरीचे शेत अशा पद्धतीचे हे तुम्ही पाहू शकता, छोटे मोठे असे. हे पहा तुरीचं पूर्ण झाड. नमस्कार मित्रांनो, ही आहे आपली नदी. खूप दिवसानंतर आपण आता शेताकडे जात आहोत. तर ही नदी, आता आपण नदीमध्ये आहोत. तर हे पाणी एवढं कमी होऊन पावसाळ्यामध्ये आता एवढं राहिलेलं आहे. तर ही आपल्याला हे पूर्ण त्या साईडला इथे पाणी पाहू शकता, संपूर्ण पाणी कमी झालेलं आहे. तरी सगळं हे पूर्ण आरपार नदी आपली, ही जी लेंडी नदी आहे मित्रांनो, ही आहे. या नदीच्या वरतून आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ते आपलं शेत जे पाण्यामध्ये गेलं होते पुराच्या पाण्यानं, ते आपण पाहिलं होतं. तेच आता पुन्हा एकदा खूप दिवसाने येण्याचा शेताला योग आलेला आहे. तर आपण सर्व माहिती घेऊ मित्रांनो. यावर्षीचा पूर कसा होता, काय नाही, किती शेतामध्ये आलेलं होतं पूरचं पाणी ते पाहू, आणि किती शेताचे खच्चीकरण म्हणजे जे माती वाहून गेली ते पाहू. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता आपण शेतामध्ये पोहोचलो आहोत. तर हे आपलं जे जुनं बोर आहे इथे, हे जे नदीमध्ये वाहून गेलेलं शेत आहे, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ते आता या व्हिडिओमध्ये पुन्हा पाहू. हे जे नदीमध्ये पूर्ण बोर गेलेलं आहे, जे पाणी दिसत आहे ते तिथपर्यंत आपली जी जमीन होती ती पाण्यामध्ये जाऊन नदीमध्ये ही आता इथपर्यंत आली. हे सध्या आपली बोरवेल नदीमध्ये गेलेली आहे. तर हे सगळे पाहू शकता आपण, हे अशा पद्धतीचं बनलं आहे. हे नदीमध्ये जाऊन सगळं जमीनच नदीमध्ये गेली. पुन्हा आपण आता इथे त्याच्यामध्ये हरभरा आहे शेतामध्ये. तर हे हरभरा पीक तुम्ही पाहू शकता. हे इथं हे आपलं अगोदरचं लिंबाचं झाड आहे. तर मित्रांनो, हे जे हाल आपण पूर आले तेव्हा पाहिलं होतं 2 वर्षाच्या अगोदर, त्यानंतर आता हे व्हिडिओ शूट करत आहोत इथं. ही अशी पद्धत, इथं अशी प्रकार झालेला आहे की सर्व शेती पाण्यात जाऊन हे अशा पद्धतीचं बनलेलं आहे. हे इथे नदी तुम्ही पाहू शकता. ही आपली ह्या शेतीमध्ये जे रीती आली होती मित्रांनो, ती अशा पद्धतीनं आता इथं बदल झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात हे हरभऱ्याचे शेत जे आहे, चना शेत, हे आमच्या शेतातील आहे हरभरा. ह्याच्या अगोदर मित्रांनो सोयाबीन होतं, ते काढून आता याच्यामध्ये हरभरा पेरलेला आहे. तर हे सध्याचं हरभऱ्याचं हे पीक असं तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे अशा पद्धतीचे हे जे मोड आलेले आहेत. आता चनाचे शेत आहे मित्रांनो, माझ्या शेतातील आहे. इकडं मोठं चिंचेचं झाड आहे, त्याला चिंच पण लागलेले आहेत. हे इथे तुम्ही पाहू शकता, पूर्ण चिंच लागलेली आहे भरून. त्याच्यानंतर इथं शेवग्याचं हे झाड आहे, तुम्ही पाहू शकता. हे शेवगा पूर्ण लागलेला आहे. आता फूल आलेलं आहे मित्रांनो. फूलचे मोठे शेंगा लागतील, जे मोठं
गावरान शेवगा म्हणतात. हे हायब्रिड नाही, शेवग्याचं झाड आहे मोठं, खूप 5-10 वर्षापासून आहे मित्रांनो. हे आणखी काय इथं कडुनिंबाचं झाड, हे एवढं छोटं होतं मित्रांनो, आता हे खूपच मोठं झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं आहे आंब्याचे झाड. सर्व आता आणखी आंबे लागले नाहीत सध्या तरी, आता गुढीपाडव्याच्या समोर लागेल तेव्हा आपण आलो तर तेव्हा एक शूट करू. तर मित्रांनो, हे होतं माझ्या शेतातील पिके आणि झाडे. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.